नमस्कार. आज 23 जून 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, 140 कोटी भारतीयांचा सन्मान, व्हाईट हाऊसमधील स्वागतानंतर पंतप्रधानांचे उद्गार. आता ही बातमी आपण ऑलरेडी कव्हर केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्याला USA दौऱ्यावर आहेत, बरोबर. मग पहा, ही जी न्यूज आहे ती UPSC सेंट्रिक कशा पद्धतीने येईल, तर आली तरी ती इंटरनॅशनल रिलेशन संदर्भातील, त्यामुळे आपल्याला ती न्यूज थोडीशी गरजेची नाही आहे. तरी देखील पहा, त्यामध्ये आणखीन एक मोठी घडामोडी इथं आपल्याला दिसत आहे, ती म्हणजे तेजसच्या इंजिनासाठी GE बरोबर करार करण्यात आलेला आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान अत्यंत महत्त्वाच्या संरक्षण कराराची घोषणा गुरुवारी करण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानासाठी इंजिनाची संयुक्तरित्या निर्मिती करण्यासाठी अमेरिकेतील GE एरोस्पेस आणि भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये हा करार करण्यात आलेला आहे. पहा, याच्यापूर्वी USA काय करायचं, आपला ती जी टेक्नॉलॉजी वगैरे आहे ती कधीच शिकवलं वगैरे नव्हतं. त्यामुळे पहा, आपले रशियासोबत करार आहेत, परंतु आपले अमेरिकेसोबत डिफेन्सचे करार नव्हते. परंतु पहिल्यांदा आता सध्याला आपण हा करार केलेला आहे, जो की आपण आणि त्यांनी मिळून दोघं एकत्र येऊन काम करत आहोत. डिफेन्ससाठी आपण एकत्र येऊन काम करत आहोत. ही अगदीच इंटरनॅशनल रिलेशनमध्ये चांगली बाब आहे, असं आपल्याला इथं बेसिकली पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे या. राज्याच्या घशाला कोरड, 60 धरणांनी तळ गाठलेला आहे, तर गतवर्षीच्या तुलनेत 4% कमी पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतोय. मग हे असं होण्यामागची कारणं काय आहेत, तर पहा, लांबलेला पाऊस, त्यानंतर कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन झालेलं आहे, त्यानंतर पाणी चोरी, पाण्याची गळती, त्यानंतर पाऊस नसल्याने वाढती मागणी, हे सर्व काय आहेत त्याची कारणं आहेत. त्यानंतर आणखीन एक इथं विशेष बाब, इथं मी कारणं दिलेली आहेत, त्याचे परिणाम काय होतात पहा. महाराष्ट्र हा अगदीच, महाराष्ट्रामध्ये विदर्भ घ्या किंवा मराठवाडा रिजन घ्या, इकडे आपल्याला दुष्काळ जास्त पडलेला वगैरे पाहायला मिळतो. त्यामुळे इथं दुष्काळाचे परिणाम, कारणं वगैरे सर्व दिलेली आहेत. तर इथं हे जे कमेंट सेक्शन आहे तिथून तुम्ही ते वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पहा, आता आपल्याला म्हणजे खरंच खूप गरज आहे पाण्याची, किंवा आपण सिरियसली यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण पहा, आता पुढच्या पेजवरती ही न्यूज दिल्यात आलेली आहे चांगल्या पद्धतीने. राज्यातील 60% नद्या कोरड्या. आता पहा, माझ्या मते ही न्यूज प्रथम पेजवरती यायला हवी, परंतु तशा पद्धतीने लेखकांनी दिलेलं नाही. ठीक आहे, पण आपल्याला महत्त्व द्यावं लागतं. तर पहा, चला जाणू या नदीला, उपक्रमाचे प्रणेते राजेंद्र सिंग यांनी दिलेली माहिती काय आहे पहा. तर राजेंद्र सिंग यांना आपण काय म्हणतो, तर वॉटरमॅन ऑफ इंडिया. इथं मी दिलेलं आहे कमेंट सेक्शन, म्हणजे इथं एक पिन केलेलं आहे ते कमेंट सेक्शन. काल मी सांगितलेलं होतं त्याबद्दलची नोटीस. तर प्लीज जे वृत्तपत्र आहेत त्याला नीट तुम्ही निहाळून म्हणजे वाचू शकता. तिथं मी नोट्स दिलेली आहेत. आय थिंक ते तुम्हाला जे डॅशबोर्ड वगैरे आहे ते सापडलेलं असेल मोबाईलमध्ये पण. तर तशा पद्धतीने तुम्ही त्याचा यूज करून नक्की घेऊ शकता. तर पहा, राजेंद्र सिंग यांनी चला जाणू या नदीला हे जे प्रकल्प आहे त्यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतं. हा डायरेक्टली कंबाईनला प्रश्न येऊ शकतो, कारण वॉटर स्कार्सिटी जी आहे ती खूप भयावह स्थिती आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. मग आता पहा, भूगर्भातील पाण्याची स्थिती खूप वाईट आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. तर भूगर्भातील पाण्याची स्थिती वाईट आहे. भूगर्भातील सुमारे 60% पाणी संपले आहे. किती? 60% पाणी संपले आहे. व आता शिल्लक किती राहिले, मग फक्त 40%च पाणी शिल्लक आहे. ओके, फक्त 40% पाणी आपल्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. भूगर्भातील म्हणतोय मी, जमिनीवरची तर ऑलरेडी संपत, म्हणजे 60% नद्या काय कोरड्या झालेल्या आहेत ना आपल्या. मग जे भूगर्भातील पाणी आहे ते पण कमी झालेलं आहे, आता आटलेलं आहे. ओके, मग 40%च पाणी राहिलेलं आहे. व हे 40% पाणी कधीपर्यंत जाईल, मग 2030 पर्यंत जाईल असं त्यांचं मत आहे. ओके, 2030 पर्यंत हे पाणी म्हणजे उरू शकेल, म्हणजे येत्या 5 वर्षामध्ये वगैरे ते पाणी पण आटण्याची जास्त शक्यता आपल्याला पाहायला मिळते. मग पहा, जर आपण याला जर थांबवलं नाही तर आपल्याला अगदीच दुसऱ्या देशांवरती वगैरे निर्भर राहावं लागेल. म्हणजे आपली जी इकॉनॉमी पूर्वी अगदीच दुसऱ्या कारणांसाठी वगैरे जी जाणून वगैरे म्हणजे आपली जी इकॉनॉमी आहे ती दुसऱ्या कारणांसाठी वगैरे डबघाईला गेलेली होती, ती आता पाण्यामुळे पण डबघाईला जाऊ शकते. हे आपलं इथं मोठं चॅलेंज आपल्याला दिसून येतोय. ओके, म्हणजे पहा, आपल्याला याबद्दल एकतर जास्त रिसर्च करावे लागेल की पाणी कशा पद्धतीने वाचवता येईल. ओके, त्यावेळेला आपण प्रोत्साहन द्यायला हवं. ओके, त्यानंतर जे आपल्याकडे जे ॲग्रिकल्चरच्या प्रॅक्टिसेस आहेत, ओके, म्हणजे चुकीच्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, त्यामध्ये कसं केलं जातं पहा. आता आपल्याकडे इथेनॉलला आपण काय केलं, इथेनॉलला जास्तच भर दिलं ह्या वर्षीपासून. ओके, चांगली गोष्ट आहे, पेट्रोल डिझेलसाठी आपण इथेनॉलवर भर दिलं ते आपल्याला मान्य आहे. परंतु इथेनॉलसाठी ऊस लागवड कुठे केली जाते, मराठवाडा विदर्भ या रिजनमध्ये जर ऊसाची लागवड केली गेली तर प्रॉब्लेम काय होते पहा.
ऊस मराठवाडा आणि विदर्भात लावल्यानंतर ऊस कसा आहे, पाणी जास्त द्यावं लागतं त्या पिकाला, बरोबर. मग अगदीच ऊस लावल्यानंतर जे शेतकरी आहेत ते रात्रभर पाणी देत असतात ऊसाला. त्यामुळे काय होतं, अगदीच जे पीक आहे ते चांगलं तर होईल, परंतु भूगर्भातील जे पाणी साठा आहे ते अगदीच कमी होतं, खूप कमी होतं. ते आपल्याला तिथं पाहायला मिळतं. मग याचे इम्पॅक्ट जे आहेत ते आगामी काळात खूप मोठे दिसणार आहेत. म्हणजे जे आपण सस्टेनेबल ग्रोथ जे म्हणतो पहा, ते सस्टेनेबल ग्रोथसाठी आपल्याला पाणी जपून वापरणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला ते आज जाणवत नाही आहे 60% पाणी कमी झालेलं आहे किंवा 60% पाणी संपलेलं आहे भूगर्भातील, म्हणून आपल्याला ते आता जाणवत नाही. परंतु जेव्हा 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट जास्त आपल्याला जेव्हा जाणवतील, तेव्हा आपल्याला त्याची खूप म्हणजे काय म्हणू शकतो, त्याची खूप मोठी किंमत वगैरे मोजावी लागेल. मग आता त्यांनी म्हटलेलं आहे, त्यानंतर देशातील नागरिकांना परदेशात आश्रयाला जाण्याची वेळ येऊ शकते. म्हणजे याच्यापेक्षा तरी म्हणजे वाईट अवस्था भारताची काही होऊ शकणार नाही. म्हणजे दुसऱ्या देशात आपल्याला म्हणजे काय स्थलांतर करावं लागेल ना. आज ज्या पद्धतीने रोहिंग्याज वगैरे भारतात येतात, अगदी त्या पद्धतीने आपल्याला पाणी जर मिळत नसेल तर आपल्याला पण दुसऱ्या देशात वगैरे जावं लागेल. हा इथं मोठा चॅलेंज आहे आपल्यासमोर. ओके, त्यासाठी पहा अगदीच जे सर्वांनी म्हणजे पाणी वाचवणं वगैरे उपक्रम केला पाहिजे किंवा पाणी वाचवायला किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी वगैरे प्रयत्न केलं गरजेचं आहे. हेच आपण इथं बेसिकली या न्यूजमधून म्हणू शकतो. त्यामुळे पहा एवढी जर म्हणजे अगदीच भयावह स्थितीची जी न्यूज आहे ती आय थिंक माझ्या मते पहिल्या पेजवरती यायला हवी, परंतु यांनी दुसऱ्या पेजवरती दिलेले ठीक आहे, आपण त्याला घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे या. त्यानंतर राधानगरी आटल्याने बेनझीर विला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. आता राधानगरी धरण जे काही आहे ते अगदीच त्याबद्दल मला सांगण्याची गरज नाही वाटली, त्यामुळे मी याला हायलाईट वगैरे केलं नाही आहे. तर हे जे MPSC ॲस्पिरंट आहेत किंवा UPSC ॲस्पिरंट आहेत, महाराष्ट्रात आहेत, म्हणजे एवढं तरी तुम्हाला किमान माहिती असतं. ओके, त्यामुळे मी याला स्किप करतोय. पुढे चला. सत्तांच्या न्यूज आहेत, काही गरजेचं नाही. त्यानंतर विदेशामध्ये नरेंद्र मोदी यांचं डंका, त्याबद्दल आहेत, गरजेचं नाही. त्यानंतर पहा मोदींच्या मेजवानीत भरड धान्यावर भर. आपल्याला सर्वांना माहिती आहे 2023 वर्ष काय आहे, भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. मग ते तर होणारच ठरलं, ठीक आहे. पुढे चला. त्यानंतर आजचे संपादकीय पहा, श्रीमंत सम्राटांची दरिद्री प्रजा. आता पहा, हा नरेटिव्हचा शिकार किंवा नरेटिव्ह म्हणून मी या लेखला वगैरे वाचत नाही आहे, परंतु तुम्हाला पण माहिती असावं त्यानंतर त्यासंबंधी सांगत आहे मी. नंदन निलेकानी यांनी मुंबईच्या IITला त्यांनी दान केले. मग त्यानंतर आता असेच आनंद महिंद्रा आहेत, त्यानंतर भरपूर इथं नावं वगैरे दिलेली आहेत जे की आज सक्सेसफुल आहेत. मग त्यांनी अगदीच 10-5 कोटी किंवा 315 कोटीपर्यंतची रक्कम IITsला वगैरे दिलेली आहेत. त्यामुळे हा लेख आलेला आहे. मग पहा, म्हणजे तो रेफरन्स झाला. त्यानंतर आता इथं देण्यात आलेलं आहे, ज्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगावी अशा किती शैक्षणिक संस्था आपल्याकडे आहेत आणि किती विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या शैक्षणिक संस्थाविषयी काही बऱ्या भावना असतात, या निमित्ताने पडणारा हा प्रश्न आहे. म्हणजे नंदन निलेकानी, त्यानंतर आनंद महिंद्रा त्यांनी ज्या शिकलेल्या IITs वगैरे होत्या किंवा त्यांच्या ज्या शिक्षण संस्था होत्या त्यांनी पैसे वगैरे दिले किंवा तशा पद्धतीने त्यांनी एक कृतज्ञता म्हणून काय दिलं, म्हणजे काय म्हणतो आपण, त्यांना देणगी दिली. सॉरी, तो शब्द आठवत नव्हता. तर पहा, देणगी वगैरे दिली. मग त्यामुळे आपला हा पडलेला प्रश्न की अशा किती संस्था आहेत जिथं आपण देणगी वगैरे देतो किंवा आपला कृतज्ञता म्हणून आपण देणगी देण्याचा वगैरे विचार करू शकतो. तर अगदी बोटावर मोजण्या इतक्या आपल्याला संस्था आहेत हे सापडतात. मग त्यापैकीच पहा, कृतज्ञतापूर्वक मिळणाऱ्या देणग्यांत IIT आणि IIM या संस्था दोनच म्हणजे प्राधान्याने दिसून येतात. मग IIT आणि IIM या बाबतीचं म्हणजे एक ब्युटी जर असेल त्याची, तर ते पहा, IIT आणि IIM या दोन संस्थांतून घडणारे विद्यार्थी जे आहेत, या दोनच संस्था कधी स्थापन झालेल्या आहेत, तर ते 60च्या दशकात स्थापन झालेल्या आहेत. म्हणजे 1960 दरम्यान या संस्था दोन्ही स्थापन झालेल्या आहेत. म्हणजेच कोणाच्या कालावधीमध्ये, तर पहिले भारतीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कल्पनेतून या दोन संस्थांचा जन्म झालेला आहे. तथापि आज 60-70 वर्षानंतरही या दोन्ही संस्थांचा बहर कायम आहे. आता यात आनंद म्हणायचा किंवा त्यानंतर आपल्या पलीकडे अशी काही शैक्षणिक संस्थात्मक आता यात आनंद मानायचा की त्याचं शोक वगैरे म्हणायचं, आता हा आपला म्हणजे मोठा प्रश्न आहे. कारण पहा, तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावरती काय येतं, डायरेक्टली जवाहरलाल नेहरू यांच्यावर म्हणजे भरभरून त्यावरती टीका वगैरे होतं. मला त्या नेरेटिव्हमध्ये वगैरे जायचं नाही आहे. पहा, काँग्रेस आणि BJP एकाच कोईनच्या दोन बाजू आहेत. ओके, त्यामुळे त्यांच्या नरेटिव्हमध्ये आपण वगैरे फसू नये. कारण तुम्हाला पण माहिती आहे जे काही आज देश उभा राहिलेला आहे ते अगदीच जे आपले पूर्वज होते त्यांच्या बदौलतच आहे. कारण पहा, तेव्हाची जी संसद होती त्यामध्ये जी प्रोडक्टिव्हिटी होती ती आजच्या संसदेमध्ये प्रोडक्टिव्हिटी आहे का? बिलकुल प्रोडक्टिव्हिटी नाही आहे. ओके, त्यांचे म्हणजे खूप डिबेट वगैरे व्हायचे. कारण मी पण कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स वगैरे वाचलेले आहेत. म्हणजे अद्याप
पूर्ण झालेले नाहीत परंतु वाचत आहे. ओके, म्हणजे मला पण समजून येतं की कुठं कोण चुकतं आहे किंवा तशा पद्धतीने आपल्याला डायरेक्टली समजतं तरी. त्यामुळे पहा, स्वतःहून पुस्तकं जर वाचलं तर तुम्ही कुणाचा शिकार वगैरे होणार नाही किंवा नरेटिव्हमध्ये फसणार नाहीत. ओके, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. अगदी त्या पद्धतीने पहा, आपल्याजवळ म्हणजे आपल्याकडे 1947ला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस खरंच अर्थाने जर पाहिलं तर काहीच नव्हतं. ओके, आपलं भारतीय संविधान पण नव्हतं. 1950ला आपलं भारतीय संविधान आलं. ओके, मग दरम्यान काय होतं, विन्स्टन चर्चिल तुम्ही नाव ऐकूनच असाल. ओके, विन्स्टन चर्चिल हा व्यक्ती अगदीच भारताला नाही ते म्हणायचा की तुम्ही लोकशाही कसं जीवन ठेवू शकाल. ओके, किंवा जे काही तुम्ही इतिहासामध्ये शिकलात ते तशा पद्धतीने तो अगदी टीकास्त्र वगैरे करायचा. म्हणजे ते एक बेटरच होतं, निंदकाचे घर असावे शेजारी. तर अगदी त्या पद्धतीने त्यांनी टीका केलं म्हणून कदाचित आपण आज चांगल्या पद्धतीने हे केलं. मग पहा, पंडित जवाहरलाल नेहरू समोर ते चॅलेंजेस होते. मग त्यांनी अगदीच म्हणजे आपला जर भारत देश चांगल्या पद्धतीने जर पुढे हाकायचा असेल तर आपला काय संस्थांची निर्मिती करावी लागेल हे त्यांना समजलेलं होतं. त्यानंतर पहा, अकबराच्या वेळेस पण तसंच झालेलं होतं. ओके, मनसबदारी जी सिस्टम होती त्यामध्ये पण त्यांनी अकबरांनी वगैरे चांगल्या पद्धतीने ते केलेलं होतं. परंतु औरंगजेबापर्यंत येता येता मनसबदारी सिस्टीम काय डिके झाली तिथे. ओके, म्हणजे मनसबदारी कुणाला पण म्हटलं की डायरेक्टली त्यांनी आम्ही तुम्हाला एवढे एवढे मनसब देऊ, तुम्ही आमच्याकडे या. अशा पद्धतीने औरंगजेबापर्यंत येताना मनसबदारी सिस्टीमचं पूर्ण पडझड झाली. म्हणजे अकबराने जी संस्था स्थापन केली होती, ओके, त्या संस्थेचं डिके तिथं झालेलं होतं. त्यामुळे आपल्याला इतिहासातून हेच शिकायचं असतं की कोणत्या गोष्टी पूर्वी झालेल्या होत्या त्यामुळे आपला म्हणजे त्याचा ऱ्हास वगैरे होईल. मग हे पंडित जवाहरलाल नेहरूंना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, संस्था केली. अगदी त्याच पद्धतीने पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण हे माहिती होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनची निर्मिती केली. कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्स यामध्ये काय आले, मग तुमचे सुप्रीम कोर्ट आली, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ओके, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECI. त्यानंतर अगदी जर अन्य जर म्हणजे हे म्हटल्यानंतर जे अन्य बॉडीज आहेत, ओके, जसं की फायनान्स कमिशन आहे, म्हणजे राज्यामधील वाद वगैरे होऊ नये तशा पद्धतीने हे सर्व कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या विचारातून केली. त्यानंतर जे पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यांच्या विचारातून त्यांनी IITs IIMs हे 1960ला वगैरे आणले, धरणांची निर्मिती केली. हे अशा पद्धतीने आपल्या भारताला म्हणजे त्यांचं जे विचार होतं ना ते पूर्ण पुढचं विचार होतं, म्हणजे दीर्घकालीन विचारावर त्यांनी काम केले होते. परंतु आताचे जर तुम्ही विचार जर पाहिले असतील, म्हणजे आता त्याबद्दल खरंच मला बोलायचं नाही, परंतु तुम्ही याबद्दल नक्की विचार करू शकता की आता आपण त्याबद्दल विचार करत आहोत का, म्हणजे दीर्घकालीन समस्येवर आपण चर्चा करत आहोत का, बिलकुल करत नाही आहे. आता 2070 पर्यंत म्हणत आहोत की आपण नेट झिरो एमिशन करायचं आहे, आपल्याला कार्बन आपण नेट झिरो एमिशनवर आणणार आहोत. ठीक आहे, परंतु आपण त्याबद्दल पावले उचलत आहोत का तशा पद्धतीने, बिलकुल तशा पद्धतीने पावलं तर आपण उचलत नाही आहे. का उचलत नाही, म्हणजे पहा ना तुम्ही, इलेक्ट्रिक व्हेकल आणलं परत तिथं कार्बन तर उत्सर्जन आहेच ना, कारण आपण कोळशावरच उत्पादन करत आहोत. ओके, म्हणजे इकडे व्हेकल आणायचं, व्हेकलला बॅटरी चार्जिंग करण्यासाठी परत आपण कोळशावरच डिपेंड आहोत. म्हणजे हे सर्व एकाएक म्हणजे गुंतागुंतच आहे. त्यामुळे आपले जे एन्व्हायरमेंट जे आहे ते सफल होत नाही आहे, प्रॉब्लेम इथे आहे. ओके, त्यामुळे इन्स्टिट्यूशनचे निर्माण करणं हे अगदी गरजेचं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण म्हटलेले होते व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पण आपल्या कार्यातून ते दाखवून दिलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. मग पहा, ही बातमी आपल्याला म्हणजे इथपर्यंत आता आनंद मानायचा की शोक हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपल्याकडे अशी काही शैक्षणिक संस्था उभारणी झाली नाही. मग पहा, 1960चा दशक गेला, मग आता किती 60 ते 70 वर्ष झाली. त्यानंतर दुसरं कोणती एज्युकेशन सोसायटी आजपर्यंत तशा पद्धतीची उभा झाली नाही आहे. म्हणजे जे IITसाठी आपण एवढे विद्यार्थी झगडता असलेले पाहतो, म्हणजे ज्या पद्धतीने कोटा किंवा महाराष्ट्रातील लातूर हे जे आहेत तिथे JEEसाठी एवढी परीक्षेची तिथं म्हणजे काय म्हणतो आपण IITसाठी त्यांनी तेवढं तिथं परीक्षेचं प्रिपरेशन वगैरे करतात. हे कशासाठी आहे सगळं, तर ते इन्स्टिट्यूशन तशा पद्धतीने त्यांची लेवल वगैरे गाठलेली आहे. परंतु त्या लेवलचं दुसरं इन्स्टिट्यूशन भारतात आज तयार झालं का, बिलकुल नाही. किमान प्रायव्हेटचं तरी झालं असेल असं आपल्याला म्हणताच येत नाही तिथं. ओके, प्रायव्हेट सेक्टरनी पण तिथं काहीच करू शकले नाही. इथपर्यंत त्यांनी काय केली, लेवल गाठलेली आहे. म्हणजे पहा, सरकार जर मनावर घेतलं तर काहीही करू शकतं, हे आपलं त्याचं योग्य उत्तर वगैरे मिळतं. त्यानंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी त्याचं पण उदाहरण आहे ना, कारण पहा दुसऱ्या युनिव्हर्सिटी आहेत का तशा पद्धतीने जर सरकारने जर मनावर घेतलं ना काहीही होऊ शकतं, परंतु सरकार त्या पद्धतीने पावलं उचलत नाही. ही एक शोकांतिकाच आहे. ओके, त्यानंतर पुढे या, हे आपण पाहिलं की 60-70 वर्षानंतर पण आता काही आपल्याकडे तशा इन्स्टिट्यूशन वगैरे उभा राहिले नाहीत. त्यानंतर पुढे आजच्या भारतास आणि काही प्रमाणात जगासही आकार देणाऱ्या संस्था 1960च्या दशकातच उभा राहिलेल्या आहेत. मग पहा, भारत सरकारने 1960 ते आतापर्यंत एकही इन्स्टिट्यूशन वगैरे किंवा तशा पद्धतीची संस्था पुढे आली नाही. यासाठी भारत सरकारने पण काही प्रयत्न केलेले आहेत. ओके, तसं काही नाही की भारत सरकारने प्रयत्नच केले नाहीत, तर अगदी भारत सरकार प्रयत्नशील आहे. मग पहा, त्यासाठी आणखीन एक प्रयत्न जर म्हटलं, जे अलीकडे भारत सरकारने
उद्योगांस त्यांच्या उत्पन्नातील 2.5% वाटा सामाजिक जबाबदारीपोटी खर्च करणे बंधनकारक केले आहे. म्हणजे काय पहा, CSR फंड म्हणून तुम्ही नाव वाचलं असेल किंवा ऐकलं तरी असेल. टॅक्स जेव्हा तुम्ही शिकता इकॉनॉमिक्समध्ये तेव्हा तुम्ही ही कन्सेप्ट ऐकता. म्हणजे पहा, एखादी कंपनी आहे, ओके, ABC एखादी कंपनी जर असेल तर या कंपनीने जर उत्पन्न त्यांचं जर त्या पद्धतीने चांगलं असेल, ओके, उत्पन्न जर चांगलंच असेल अगदी, तर त्यांना CSR फंडमध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं. CSR फंडचं लॉंग फॉर्म काय आहे तर कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी. कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी हे फंड वगैरे त्यांनी काय केलं, तयार केलं. ओके, मग यातून अवॉर्ड पण देतात. CSR अवॉर्ड वगैरे दरवर्षी असतात. तर अशा पद्धतीने यांनी काय केलं, CSR फंडची स्थापना केली. मग पहा, या फंडची स्थापना केली, परंतु यामध्ये पण एक गळ लागली. कशा पद्धतीने इतर निगेटिव्ह पॉईंट उदयास आला तर ते पहा. प्रॉब्लेम काय झाला तर खरे पाहू गेल्यास हा एक अर्थी चांगलाच होता, पण सामाजिक कारणांसाठी असल्याने त्याविषयी उघडपणे बोलण्याचे धाडस कोणी करत नाही. म्हणजे हे जे CSR फंड आहे हे अगदी एक प्रकारचं टॅक्सच म्हणू शकतो आपण याला पण. ओके, कारण पहा, अगदी 30% पर्यंत टॅक्स लागतं आपल्या भारतामध्ये. एखादी कंपनी जर असेल व त्यांचं उत्पन्न चांगलं असेल तर कॉर्पोरेट टॅक्स हे 30% पर्यंत लागतं. त्यामध्ये सेज पण लागतं, म्हणजे भरपूर गोष्टी वगैरे त्या येतात. ओके, मग कॉर्पोरेट टॅक्समध्येच ही संकल्पना आहे की CSR फंड पण तुम्हाला द्यावा लागतो. ओके, 2.5% तुमचं जे टॅक्स वगैरे असेल त्याची रक्कम तुम्हाला CSR फंडमध्ये पण टाकावी लागेल. ओके, कॉर्पोरेट सोशल फंड रिस्पॉन्सिबिलिटी इनिशिएटिव्ह आहे ते. मग त्यानुसार हे काय झालं, एक टॅक्सच आहे. मग टॅक्स असल्यामुळे पहा, टॅक्स असल्यामुळे याबद्दल कोणी बोलत नाही. ओके, म्हणजे आता अगदीच माझी कंपनी आहे, ABC नावाची जर कंपनी असेल, माझी स्वतःची कंपनी उघडूयात आपण, व माझं अगदीच उत्पन्न चांगल्या पद्धतीने असेल. ओके, म्हणजे तशा पद्धतीने जर माझं इन्कम वगैरे जर चांगलं असेल तर काय करावं लागेल, आपला 2.5% याच्या म्हणजे 100 रुपये जर माझं इन्कम असेल तर त्याच्या 2.5 रुपये काय करावे लागेल मला CSR फंडमध्ये वगैरे त्याचं टाकावे लागतील. त्यानंतर 30 रुपये काय माझं टॅक्स असेल. ओके, 30 रुपये टॅक्स. त्यानंतर 100 रुपये माझं टोटल इन्कम होतं, त्यापैकी 30 रुपये माझी टॅक्स गेली, कॉर्पोरेट टॅक्स. त्यानंतर हे किती झाले, 2.5 रुपये हे काय आहे माझं, मग अगदीच CSR फंडमध्ये मला टाकायला लागतील. मग पहा, हे जर 2.5 रुपये टाकल्यानंतर माझं जे टॅक्सेबल इन्कम असेल ती किती, 32 रुपये 32.5 रुपये इतकी टॅक्सेबल इन्कम वगैरे होते. मग आता हे टॅक्स आहे, या टॅक्स असल्यामुळे याला मी विरोध वगैरे करेल का, मला विरोध करता येईल का, बिलकुल करता येणार नाही. जर मी विरोध केला तर मी भारताबद्दल तशा पद्धतीने बोलू शकत नाही, किंवा इंटरनॅशनल आहे अशा पद्धतीने तिथे कमेंट वगैरे येतील, किंवा आपली कंपनी जी आहे, जी ABC कंपनी होती जी माझी काढलेली, ती लगेच डवघायला वगैरे जाऊ शकेल, कारण हे टॅक्स वगैरे भरत नाही आहे, किंवा लगेच माझ्या घरी EDची वगैरे रेट पडू शकेल. हे सर्व प्रॉब्लेम तिथं तयार होऊ शकतात. त्यामुळेच पहा, आज देखील CSR फंडबद्दल कोणी जास्त बोलत नाही, परंतु हे जरी बोलत नसलं तरी यामध्ये एक लूप होल आहेत. ओके, लूप होल आहेत. ओके, लूप होल कशा पद्धतीने तर ते पहा, प्रॉब्लेम इथं बेसिकली काय होतं, लूप होल असल्यामुळे तर आता जी माझी ABC नावाची कंपनी होती, या ABC नावाचीच कंपनीचं मी काय करेल, लगेच ABC नावाची कंपनी काय होती, ही मोबाईल फोनची होती. ओके, मोबाईल फोनची ही कंपनी आहे. मग याच बेसिसवर मी इकडे काय करेल तर लगेच इकडे स्कूल काढेल, ABC नावाची स्कूल काढेल, किंवा एखादी कॉलेज काढेल. ओके, हे अशा पद्धतीने मी काम करेल. व स्कूल आणि कॉलेज जर काढलं मी तर काय होतं पहा, स्कूल कॉलेजची तर इन्कम वाढेलच माझी, परंतु हे जे 2.5% फंड जे होतं ते मी या 2 शाळांना वगैरे किंवा या स्कूल किंवा कॉलेजला वगैरे दान करेल. यामुळे पैसे जे झाले चित बी माझीच आणि पट पण माझीच, अशा पद्धतीने मी काम करेल. व हेच भारतामध्ये सध्याला चालू आहे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचे चांगले आहेत आज पण, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे शाळा कॉलेज आहेत ते उदय कशामुळे होत आहे तर CSR फंड त्यामागचं कारण आहे. कारण पहा, टॅक्स कुणाला पण वाचवावंसं वाटतं. ओके, म्हणजे असं कोणी नाही की स्वतः कमवलेले पैसे दुसऱ्यांना वगैरे दान, म्हणजे आज देखील म्हणजे आज तर तशा पद्धतीचे आपल्याकडे हे आहे ना. ओके, आता असतात म्हणजे काही एक्सेप्शनल केसेस, परंतु प्रत्येकाचं जर पाहिलं तर लोभीतच प्रत्येकजणच आहे. प्रॉब्लेम तिथं आहे ते. ओके, त्यामुळे कुणाला पण CSR फंडमध्ये न टाकता त्यांनी स्वतःच इन्स्टिट्यूट वगैरे तयार करत आहेत. त्यामुळे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट IITsला आजच्या टक्कर देत नाही आहे. म्हणजे जे 1960मध्ये जे IIT आपण तयार केली होती पहा, ते आज कोणीही टक्कर त्याला देऊ शकत नाही, कारण सर्वांच्या आतमध्ये ग्रीडीनेस आहे. ती ग्रीडीनेस भरून काढण्यासाठी वगैरे ती प्रॉब्लेम तिथं तयार झालेली आपल्या इथं बेसिकली दिसून येतात. आता हे सर्व तुम्हाला आय थिंक म्हणजे मी घेण्याचा उद्देश वगैरे तुम्हाला समजलेला असेल. म्हणजे पहा, आता हे अगदीच तुम्हाला पण समाजामध्ये नागरिक म्हणून पण तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर सोशोलॉजी म्हणजे सोशल इनिशिएटिव्ह किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूशन याबाबतीत पण तुम्हाला हे सांगणं वगैरे गरजेचं आहे. त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री ऑफ इंडिया, ओके, यामध्ये पण हा टॉपिक तुम्ही जोडू शकता की इन्स्टिट्यूशनची आपल्याला गरज का होती, किंवा इन्स्टिट्यूशन बांधल्यामुळे भारत सरकार कशा
पद्धतीने किंवा भारत देश कशा पद्धतीने आज उभा टाकलेला आहे व अगदीच जगभरामध्ये डंका आपला IIT मुळेच लागत आहे किंवा वाजत आहे, हे पण आपल्याला विसरता कामा नये. ओके, किंवा UPSCचं पण तुम्ही UPSC पण घ्या, UPSC पण मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थी असतात ते IITians असतात. म्हणजे सगळीकडे तेच आहे, कारण गव्हर्नमेंटनी जे इन्स्टिट्यूट तयार केलं पूर्वी ते खूप बेटर होतं, जे की प्रायव्हेट सेक्टर आज देखील करू शकत नाही. तर नेक्स्ट न्यूज पहा, ध्रुवीकरणासाठी वाटेल ते. आता हा लेख कदाचित तुम्ही वाचून घ्याल असं मला वाटतंय. म्हणजे आणखीन भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, त्यामुळे नाही सॉरी फॉर दॅट. म्हणजे तुम्ही हा लेख वाचायचा आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल आहे. ज्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय हे माहिती आहे त्यांनी हा लेख वाचून घ्या. ओके, तेव्हाच तुम्हाला हे समजेल समान नागरिक कायदा. जर समान नागरिक कायदा म्हणजेच काय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर प्लीज एकदा तुम्ही त्याबद्दलचं एखादे व्हिडिओ वगैरे पाहून घ्या. जर शक्य म्हणजे जर तुम्हाला तरी भेटलंच नाही किंवा तशा पद्धतीने जर नसेलच अवेलेबल वगैरे, तर तुम्ही मला सांगा, मी नक्कीच त्याबद्दल व्हिडिओ वगैरे स्पेशल व्हिडिओमध्ये वगैरे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. तर समान नागरिक कायदा काय आहे. ओके, आता योगेंद्र यादव यांनी हा लेख लिहिलेला आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या. म्हणजे ज्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड माहिती आहे त्यांनाच वाचायचं आहे. त्यानंतर इकडे या. ओके, आता पहा, ध्रुवीकरणासाठी वाटेल ते. आता हे अँथ्रोपॉलॉजीचे विद्यार्थी त्यानंतर समाजशास्त्राचे जे ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत त्यांना हा लेख थोडासा जास्त समजेल असं मला वाटतं. कारण त्यांनी ट्राईब्सचा थोडासा अभ्यास करतात. त्यांनी केस स्टडीमध्ये जे असतं ते तर त्यांना ट्राईब्सचा अभ्यास असतो. मग पहा, आपल्या भारत देशामध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक मंदिर आहेत जिथे कोंबडी वा बकरीचे मांस नैवेद्य म्हणून दाखवले जाते. ओके, व ग्रामीण भागातून तुम्ही जर असाल तर गॅरंटी आहे मला पण की तुम्हाला ही पण गोष्ट माहितीच असेल. बरोबर, म्हणजे आज देखील तशा पद्धतीने बकरी किंवा कोंबडीचे मांस वगैरे नैवेद्य म्हणून दाखवले जाते. बरोबर, मग मध्य प्रदेशातील उज्जैनच्या एका मंदिरात तर प्रसादमधून मद्य चढवण्याची देखील प्रथा आहे. त्यानंतर अनेक आदिम जमातींमध्ये त्यांच्या देवासमोर मांसभक्षण करून नवस फेडण्याची प्रथा आहे. केवळ एका धर्माची पालखी वाहणाऱ्या या संघटनेला मोहिमेच्या गोंडस नावाखाली अशा प्रकारची कोणतीही बंदी घालण्याचा अधिकार कोणी दिला. मग म्हणायचं काय आहे तर बेसिकली ही जी न्यूज आहे याचं बॅकग्राऊंड जर म्हटलं तर पहा, नुकतंच जे मंदिर मोहीम आहे किंवा जे मंदिराबाबतची जी संस्था आहे त्यांनी म्हटलं की आम्ही मांस आणि जे मद्य आहे ते तेथील दुकाने वगैरे बंद करणार आहोत. त्याच्यानंतर याच्यापूर्वी त्यांनी काय केले, ड्रेस कोड आणलं. मंदिरात जर प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला स्कर्ट वगैरे घालता येणार नाही, म्हणजे लाईक दॅट त्यांनी काय केलं तर ते ड्रेस कोड वगैरे तशा पद्धतीची संस्था वगैरे त्यांनी आपल्यासमोर आणली. मग लेखकाला म्हणायचं आहे की केवळ एका धर्माची पालखी वाहणाऱ्या या संघटनेला मोहिमेच्या गोंडस नावाखाली अशा प्रकारची कोणतीही बंदी घालण्याचा अधिकार कोणी दिला. म्हणजे आता जर डायरेक्टली जर रूढली भाषेमध्ये वगैरे जर म्हटलं तरी म्हणजे यांना तो अधिकार कोणी दिला हा आपल्याला बेसिकली प्रश्न आहे. ओके, कारण पहा, प्रत्येक धर्माची किंवा प्रत्येक देवी देवतेची प्रथा वेगळी असते, जी की आपल्याला माहिती आहे. जर ग्रामीण भागात, त्यामुळेच मी म्हटलं की ग्रामीण भागातून जर तुम्ही असाल तर तुम्हाला याची भरपूर उदाहरणं देता येतील. ओके, भरपूर उदाहरणं. आता मला जे विद्यार्थी कॉल करतात पहा, ते तर अगदी ग्रामीण भागातून आहेत. मग त्यांना तर हे नक्की माहिती असेल असं मला वाटतंय. ओके, म्हणजे त्यावर मी बेसिकली बोट ठेवून ते म्हणतोय मी. ओके, मग पहा, हे तर त्यांचं कल्चर माहिती नाही तर त्यांनी दुसऱ्याच्या कल्चरबद्दल कसं काय बोलू शकतात हा इथं मोठा प्रश्न आहे. त्यानंतर पुढे चला, आम्ही म्हणून तीच श्रद्धा, आम्ही म्हणू तीच श्रद्धा, त्यानंतर आम्ही सांगू तीच परंपरा, असा वर्चस्ववादी दृष्टिकोन सर्वत्र बळावत चालला आहे. त्यामागे एकमेव हेतू आहे, तो म्हणजे ध्रुवीकरण. ओके, म्हणजे मी म्हणेल हम करे सो कायदा अशा पद्धतीने सध्याला चालू आहे वातावरण. यामुळे काय होत आहे तर ध्रुवीकरण होत आहे. म्हणजे सगळीकडे एकाच गोष्टीवर जर बोलणं वगैरे जर शक्य होत असेल तर काय होतं पहा, ध्रुवीकरण होतं. म्हणजे एकच धर्म स्ट्रॉंग आहे असा तिथं प्रॉब्लेम तयार होतो. आपल्याला माहिती आहे म्हणजे कॉन्स्टँटिनोपल किंवा ऑटोमन एम्पायर जे होतं 1453, इथं काय झालेलं होतं तर 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं व चर्चची वगैरे इथून काय झाली, म्हणजे चर्च जे होतं त्यांची इथून डबखाईला वगैरे जायला लागलं. कारण पहा, हे जे चर्च होतं याच्यापूर्वी डार्क एजमध्ये अगदीच युरोपियन जे कंट्रीज होते ते डार्क एजमध्ये होते. कॉन्स्टँटिनोपलची जी घटना घडण्याच्या पूर्वी 1453ची घटना घडण्याच्या पूर्वी ते काय होतं म्हणजे अंधकारमय युगामध्ये होते राहत होते. बरोबर, मग पहा 1453ची घटना घडली व सर्वजण इकडले इंटेलेक्च्युअल पीपल वगैरे तिकडे जायला लागले. बरोबर, मग तेथील जे चर्चचं जे वर्चस्व होतं ते डबखाईला वगैरे गेलं. मग चर्चनी यांच्यापूर्वी अंधकार युगामध्ये कशा पद्धतीने सांगितलं होतं की तुम्ही पाण्याच्या पुढे वगैरे जाऊ नकात. म्हणजे समुद्राच्या इथं जर तुम्ही गेलात, आता हा समुद्र आहे इथपर्यंत जर गेलात तुम्ही तर याच्या पुढे जर गेल्यानंतर तुम्ही पाण्यातच पडाल डायरेक्टली. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, कन्सेप्ट वगैरे सर्वांच्या मनावर वगैरे रुळवल्या. ओके, व यावरून त्यांनी काय केलं, त्या पीपलला वगैरे पकडून ठेवण्याचं काम केलं होतं किंवा त्यांना अंधकारात ठेवण्याचं काम केलं होतं. मग मला हेच सांगायचं आहे, तुम्ही अशा पद्धतीने ध्रुवीकरण करून काय करणार आहात. म्हणजे थोडं तरी आपण इंटेलेक्च्युअल आहोत, आपला दिमाग आपण थोडा तरी वापरला पाहिजे. मग तिथं पहा, आता तिथं जे झालं तीच इथं पण होऊ शकतं ना.
ओके, कारण ध्रुवीकरण आज पण त्याच कारणासाठी होत आहे. म्हणजे पहा, इतिहास आपल्याला हेच शिकवतो. जसं मी आत्ताच इथं अकबराचं उदाहरण दिलं मनसबदारी सिस्टमबाबत, अगदी त्याच पद्धतीने इथं पण आहे चर्चचं उदाहरण. मग यावरच पहा, लेखकांनी म्हटलेलं आहे की समाज जसा जसा प्रगल्भ होत जाईल तसा या बळी देण्याच्या अनिष्ट गोष्टी देखील मागे पडत जातील. त्यासाठी गरज आहे मात्र प्रबोधनाची. व हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण म्हटलेलं होतं की सर्वांना शिक्षण द्या. शिक्षण दिल्यानंतर ह्या सर्व प्रथा परंपरा ज्या आहेत त्या मागे पडतील. परंतु आपण शिक्षण देत आहोत का, तर परत परत त्यांना आपण त्याच गोष्टीमध्ये वगैरे ढकलत आहोत. हा इथं मुख्य प्रॉब्लेम आहे. ओके, सांगायचं हाच एक मुख्य प्रॉब्लेम आहे की आपला समाज जोपर्यंत पुढे जात नाही जोपर्यंत आपण त्यांना शिक्षण देत नाही. कारण पहा, जर तुम्ही दुसरा आता तुमच्या बाजूच्याला वगैरे जर सांगितलं की अशा पद्धतीने करू नये किंवा ते चुकीचं आहे, तर ते त्याला समजणार नाही. परंतु जोपर्यंत तुम्ही त्याला शिक्षण वगैरे जर दिलं, म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला शिक्षण दिलं तेव्हाच तो डायरेक्टली समजू शकेल की बाबा हे खरंच चुकीचं होतं, आपण जे आजपर्यंत करत आलेलो होतो ते चुकीचं होतं. मग इथं पण तेच झालं. इटलीमधील म्हणजे जे चर्च होतं त्यांनी पण तशाच पद्धतीने युरोपियन्सला अंधकारमय युगामध्ये वगैरे ठेवलेलं होतं. मग जेव्हा यांनी जे इंटेलेक्च्युअल पीपल वगैरे इकडून तिकडे गेले किंवा तिथे नव्याने शोध वगैरे लागायला लागले, मग तेव्हा जे शिक्षण म्हणजे तिथं जे शिक्षण प्रसारित झालं, मग तेव्हा लोकांना समजलं की बाबा हे जे चर्च वगैरे म्हणत होतं की समुद्राच्या पुढे गेल्यानंतर आपण काय डायरेक्टली पाण्यात वगैरे पडतो, ते तसं नाही आहे. तर लोक जहाजाने पूर्ण विश्व फिरून येत आहेत. मग तसं नाही म्हटल्यानंतर सर्वांना वगैरे जाग आली. मग त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, तर खऱ्या अर्थाने गरज आहे प्रबोधनाची, म्हणजे शिक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे तिथे. ओके, त्यानंतर आणखीन पुढे गरज चला, तर जे श्रद्धेने मंदिरात जातात ते आपोसकच या संहितेचे पालन करतात. मात्र मंदिरात येताना कुणी कोणते कपडे घालावेत वा कोणते कपडे घालू नयेत हे ठरवण्याचा अधिकार एखाद्या व्यक्ती व संघटनेने हाती घेतला की व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने लादण्याचा जणू परवानाच मिळाला, अशा थाटात याची अंमलबजावणी केली जाते. व ते अगदी बरोबर आहे पहा. ओके, त्यानंतर पुढचा आहे व्याघ्र संवर्धनावरच भर का. आता अगदीच आपण वाघालाच पुढे आणलं व बिबट्याला मागे सोडलं, हा इथं मुख्य प्रॉब्लेम झालेला आहे. मग पहा, वाघांची संख्या जेव्हा 1998मध्ये वाघांची संख्या अगदीच खूप कमी होती, पण आता ती चांगल्या पद्धतीने आलेली आहे. एकदा तुम्ही जनगणना वाघाची पाहून घ्या. आता इथं बिबट्यांची संख्या दिली ती पहा तुम्ही. तर पहा, 1998मध्ये 45,000 बिबटे होते आपल्याकडे, परंतु 2015मध्ये फक्त 7,910 म्हणजे 8,000 बिबटे उरले आहेत. कशामुळे झालं, फक्त आपण एकीकडेच लक्ष दिलं, वाघावर लक्ष दिलं व बिबट्यावर लक्ष कमी झालं. हाच तिथं मुख्य प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आज वाघाची संख्या वाढलेली आहे पण बिबट्यांची संख्या खूप कमी होता आपल्याला दिसलेली आहे. त्यामुळे व्याघ्र संवर्धनावरच भर का. आता इथं प्रश्न दिलेला आहे परंतु यांनी तेच म्हणजे उत्तरं दिले नाहीत. ठीक आहे, जे हायलाइटेड केलेलं आहे ते तुम्ही अगदी वाचून घ्याल असं मला वाटतं. त्यानंतर पुढे चला. आय थिंक आजचं लेक्चर खूप म्हणजे लांबलचक झालं, सॉरी फॉर दॅट. आता द हिंदूमध्ये जास्त बातम्या नाही आहेत, फक्त एक बातमी आहे इथे आणि आय थिंक 2 दुसऱ्या न्यूज आहेत. तर ते पहा, सेंटर ग्रँट्स अप्रुव्हल फॉर कलाईनगर पेन मॉन्युमेंट इन बे ऑफ बेंगाल. ओके, हा आपला भारत देश आहे, इथे तमिळनाडू आहे. तमिळनाडूच्या बाँड्रीवरून इथे पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला एक पेन मॉन्युमेंट म्हणून आता तिथं साकार होणार आहे, ज्याला अगदीच केंद्र सरकारने पण परवानगी दिलेली आहे. ओके, म्हणजे मरीना ब्रिज. ओके, मरीना ब्रिज म्हणून प्रश्न येईल कुठे आहे, तर मरीना ब्रिज हे बीच हे तमिळनाडूमध्ये आहे. ओके, व इथे एम करुणानिधी यांची यांच्या स्मृतीत, ओके, म्हणजे तो शब्द मला आठवत नाही आहे, सॉरी फॉर दॅट, परंतु त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे आठवला मला, त्यांच्या स्मरणार्थ हे पेन मॉन्युमेंट इथं स्थापन होणार आहे. कारण पहा, 1969 पासून ते राजकारणात वगैरे होते व 5 वेळा सलग ते मुख्यमंत्री राहिलेले तमिळनाडूचे. त्यांचं योगदान रायटिंगमध्ये पण आहे, म्हणजे लेखणीमध्ये पण त्यांचं भरपूर योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे तमिळनाडू गव्हर्नमेंटने मरीना ब्रिजमध्ये पुढे 325 मीटर लांब काहीतरी म्हणजे तशा पद्धतीने आकडेवारी आहे, ती UPSC विचारणार नाही परंतु स्टेट गव्हर्नमेंटसाठी वगैरे विचारलं जाईल, तर प्लीज ते वाचून घ्या. तर पेन मॉन्युमेंट स्थापनलं जाणार आहे तिथे व त्याला एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने पण आता क्लिअरन्स दिलेला आहे. ओके, तर ते चांगली बाब आहे. त्यानंतर पुढे चला, इथे पहा अन्य न्यूज दिसत नाही आहे. त्यानंतर आजचे एडिटोरियल मी अगदीच घेत नाही आहे. ओके, सॉरी फॉर दॅट. आता इथं BJPचा नरेटिव्ह म्हणजे BJP बाबत दिलेला आहे. आता महाराष्ट्र संदर्भात दिलेलं तर एडिटोरियल आहे, परंतु BJP कशा पद्धतीने जात आहे किंवा कुठं म्हणजे त्यांचे RSS आणि BJPचं कसं चालू आहे ह्या संदर्भात दिलेलं आहे. व पहा, नरेटिव्हचा आपण शिकार व्हायचं नसतं, त्यामुळे स्किप करा. आता मागचे 2 पण तुम्ही लेख म्हणाल की ते तर BJPच्या अगेन्स्टच होते, तर तसं नाही आहे. ते आपल्याला खरं काय आहे किंवा इतिहासाचं एक आपल्याला पण माहिती असावं आपला इतिहास काय होता, त्यासाठी मी ते 2 लेख घेतलेले होते. हा लेखमधून मला तसं काही सांगता आलं नाही. आता पहा, इथं पण मी हायलाइटेड केलं होतं परंतु मला तसं दिसलं नाही, सॉरी फॉर दॅट. त्यामुळे मी हा लेख घेत नाही आहे. जर शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता, ते तुमची चॉईस आहे. ओके, मला तिथं वेळ देता येत नाही त्यामुळे मी त्याला स्किप केलेला आहे. त्यानंतर हा लेख पण काहीच गरजेचं मला वाटलं नाही. इथले 2 न्यूज घेऊन आपण थांबणार आहोत.
तर पहा, महाराष्ट्र मे अलो सेंटर टू टेक कंट्रोल ऑफ आंबेडकर लंडन हाऊस. झालेलं काय पहा, 2015मध्ये जे लंडन येथील आंबेडकर हाऊस आहे त्याची स्वामित्व जे आहे ते महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेलं होतं किंवा त्याला विकत घेतलेलं होतं. पहा, 3.2 मिलियन पौंड 4 रुपयाने वगैरे त्याला विकत घेतलेलं होतं महाराष्ट्र शासनाने. मग 2023मध्ये आल्यानंतर भारत सरकारने काय की म्हटलं की ते आम्हाला द्या, आम्ही त्याची देखभाल वगैरे करू. कारण जे स्कॉलर्स आहेत किंवा जे अकॅडमिशियन्स आहेत त्यांना तिथं आंबेडकर हाऊसची वगैरे म्हणजे फक्त महाराष्ट्रातूनच तिथं आंबेडकरसाठी फक्त महाराष्ट्रातूनच प्रेम नाही तर संपूर्ण देशातून वगैरे प्रेम आहे किंवा तेथील विद्यार्थी वगैरे जाऊ इच्छितात ते सर्व, तर आम्हाला परमिशन द्यावी त्याची, तसं म्हटलेलं आहे भारत सरकारने. ओके, आता याच्यापूर्वी कोण करत होतं? महाराष्ट्र सरकार 2015 पासून. ओके, मग भारत सरकारला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय केलेलं आहे, अलो म्हणजे देणार आहे, मे म्हटलेलं आहे, म्हणजे कदाचित देऊ शकेल. कारण सध्याला म्युझियममध्ये कन्वर्ट झालेलं जरी असलं तर त्याची देखभाल तरी महाराष्ट्र सरकार करतं व महाराष्ट्राला पण तशा पद्धतीने फंड तरी एलॉकेट तर करावं लागतं. मग महाराष्ट्र सरकार ते जर सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलं तर अगदीच त्याची देखभाल जी आहे ती आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकते. यासाठी जे आंबेडकर हाऊस आहे लंडनमधील ते आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जाणार आहे व हे चांगली गोष्ट असू शकेल आपल्यासाठी पण. ओके, त्यानंतर 50% रिबेट इन बस फेअर्स फॉर वुमन इन राजस्थान. पहा, महाराष्ट्र झालं, त्यानंतर कर्नाटक झालं, आता त्यानंतर दिल्ली पण झालं, त्यानंतर आता राजस्थानमध्ये पण 50% महिलांना काय आहे तिथे म्हणजे भाडे कपात वगैरे करण्यात आलेली आहे. ओके, आता हे फ्रीबीजचंच एक स्ट्रक्चर आहे किंवा काय आहे ते तुम्ही मानून घेऊ शकता. ओके, याचं काय इम्पॅक्ट होईल काय नाही ते सर्व तुम्हाला अगदीच माहिती आहे, त्यामुळे मी याबद्दल जास्त बोलणार नाही आहे. ओके, आजचे ते 2 लेख कामाचे होते, बाकीचे एडिटोरियल आहेत ते मी खरंच एंटरटेन करत नाही त्यांना किंवा मला तशी कामाची वाटले नाही. पहा, जर कामाची असतील तर मी त्याचं नक्की त्याचं काय करतो तर त्याचं विश्लेषण वगैरे करतो किंवा तुम्हाला सांगतो तरी की बाबा हे अशा पद्धतीने तुम्ही वाचून तरी घ्या, परंतु ते खरंच कामाचे नाही, त्यामुळे सॉरी फॉर दॅट. किंवा तुम्ही पण स्किप करू शकता. जर एखाद्या वेळेस इंग्लिश शिकायचीच असेल तर तुम्ही ते इंडियन एक्सप्रेसमधले वगैरे कव्हर करू शकता. ओके, तर हे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथं आपलं संपतं. याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.